नमस्कार मंडळी, मी सदा विचारे. घ्या समजून या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. खूप दिवसांनी आपण अशा एका व्यक्तिमत्वाला बोलवलेलं आहे, ज्यांना सर्व देश कॅप्टन आहेत का नाही माहिती नाही, एक बाबा आहेत का नाही माहिती नाही, पण एक उद्योजक नक्कीच आहेत. अशा एका व्यक्तिमत्वाला आम्ही आपल्या मंचावर आमंत्रित केलं आहे, कॅप्टन जोरात. नमस्कार साहेब. नमस्कार. आमचं पण घ्या समजून. तुम्ही आमच्या मंचावर आलात, आम्हाला खूप भारी वाटलं. आम्हाला फक्त आमचे जे काही मंडळी आहे, म्हणजे आमचे काही जे सबस्क्रायबर आहेत, त्यांना तुमच्याविषयी जाणून घ्यायचं होतं. त्याच्यामुळेच आम्ही तुम्हाला तुमची जेल स्वारी सोडून इथं आमंत्रित केलेलं आहे. तर आम्हाला सरांना काहीतरी सांगायचं आहे ॲक्च्युली. अरे बापरे, मंत्र मार थुकून दिले प्या काय बाबा हे? प्याल्यावर कळेल. अहो लयच वेगळं दिसायला लागले. वास बिले घाण येतो. मंत्रशक्ती. कसं आहे? लय खारटे बाबा हे. मुतले बितले काय? उष्णजल. हा, हे माझ्या मठामध्ये अभिमंत्रित केलेलं अतिशय सुप्रसिद्ध असं उष्णजल आहे. अहो उष्ण जल कमी ती मूत वाटायला लागले. हा, म्हणजे चव त्याची खारट जरी असली तरी मोठमोठे मंत्री, आमदार, खासदार हेलिकॉप्टर पाठवतात, ह्याच्यासाठी मोठ्या मोठ्या गाड्या पाठवतात, हे माझं उष्ण जल घेण्यासाठी. अच्छा, तुमचं आहे काय? हे माझंच आहे. पाणी आण रे बेटा. मला तर उलटी करू वाटायला लागली. म्हणजे तुम्ही जे तुमचे गेस्ट आहेत त्यांना हे तुमचं उष्ण जल देता आणि जे मला आता दिलं. हां, या मागे एक कारण असं आहे की तुम्ही तुमच्या या तत्सम पॉडकास्टमध्ये पाहुण्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून सैरभैर करून सोडता. तुम्हाला वश करण्यासाठी हे मी माझं उष्णजल तुम्हाला पाजलेलं आहे. आता तुम्ही माझ्या कवेत आहात. अरे बापरे, म्हणजे तुम्ही हे पहिलं पाचता आणि त्यांना तुमच्या वशमध्ये काढता. हा, अहो ते सगळं पाणी दे बेटा. हे खोलून दे रे बाबा, माझा हात काम करत नाही. खोलून द्या त्यांना. ते काय त्यांचा हात काम हे करत नाही. माझा जो हात आहे हा थोडासा अधू आहे. एवढंच बोट फक्त माझं वरती येतं. ओके, एवढंच बोट वरती येते. बाबा तुम्ही हे सर्व सारखं सारखं म्हणजे पाणी का पिताय मध्ये मध्ये? तुम्ही कंटिन्यू पाणी पिता आल्यापासून. मला माझं उष्णजलचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी हे सदैव पाणी प्यावं लागतं. मी जेवढं जास्त पाणी पिणार मग तेवढं माझं उष्णजलचं प्रोडक्शन हे वाढतं. आले हे तुमचं उष्णजल पिऊन आमचं तोंडाची चव गेली हो सगळी. घे बाळा, चव गेली पण बाळा तुझ्या आयुष्याला चव येणार आहे. सुरू कर. ते तुमच्या हाताचं काय म्हणते? हात म्हणजे काय नेमकं झालंय काय? आता हा हात आहे, साधने दरम्यान नको तिथे हात गेल्यामुळे चुकून या हाताला अपंगत्व आलेलं आहे. बर. आणि बरीच साधना जेव्हा मी केली, हा हात पुन्हा बरा व्हावा याच्यासाठी बर. साधनेच्या अंती माझं फक्त हे बोट तेवढं आत्ता काम करत आहे. पहिला माझा हात असा काम करायचा. अरे बापरे, आता हा हात जास्त काम करत नाही. आता फक्त एवढंच बोट हलतंय. अजून बरंच काय काय काम करते आम्ही पाहिलं. असो, पण आम्ही त्याच्यावर येऊच. आम्हाला एक असं म्हणजे आम्हाला विचारावं असं वाटतंय, तुम्ही कॅप्टन होतात असं सर्वत्र चर्चा आहे. बरं, त्याच्यानंतर डायरेक्टली तुम्ही बाबा झाले, म्हणजे एक असे बाबा झाले की तुमच्याकडं अक्षरशः रांगा लागतात तुमच्या ऑफिसला. मग हे कसं काय? ह्या प्रवासाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा ना. मी बाबा का झालो?
मी महाराज का झालो? कसं आहे, आम्ही 5 जणांचा आमचा एक ग्रुप होता. अच्छा, 5 जणांचं. आम्ही आमच्यातले काही, एक खूप हुशार होता, एक थोडा त्याच्यापेक्षा कमी, एक त्याच्यापेक्षा कमी, एक त्याच्यापेक्षा कमी आणि एक मी जो अगदीच कमी. गेलेला होतो. हो. जो सर्वात हुशार होता तो त्या काळी 10वी झाल्याबरोबर D.Ed पास झाला आणि मास्तर झाला. बाप! 10वी. बाकीच्या 4 लोकांच्या घरच्यांनी त्यांना सळो की पळो करून सोडलं. अरे बापरे! दुसऱ्याला उपरती झाली, हं. त्याने फार अभ्यास केला. 12वी नंतर तो MBBS झाला, तो डॉक्टर झाला. डॉक्टर झाला. बरं. बाकीच्या 3 लोकांना तो डॉक्टर झाल्याच्या नंतर त्याच्या आईबापाने फार परेशान केलं. हं, एक हं. मास्तर झाला, एक डॉक्टर झाला, तुम्ही काय काय करणार? करत? बरोबर. तिसरा पेटून उठला, तो हं. थोडा कमी हुशार होता, फार अभ्यास केला, हं, ग्रॅज्युएशन हं. झाला आणि नंतर त्याने MPSC UPSC देऊन तो कलेक्टर झाला. अरे बापरे! चांगलं आहे की. आता आम्ही दोघे उरलो. हं. आम्हाला काही येत नव्हतं. माझ्यापेक्षा जो जरा बरा होता हं, हं, हं. तो जरा बरं. खटाटोपी होता. समाजसेवा करण्याचं त्याला फार आवड होती बरं. आणि असेच अनेक समाजकार्य करत करत, खटाटोपी करत करत, इकडचं तिकडं करत करत तो अच्छा. नेता झाला. डायरेक्ट नेता. मला काहीच येत नव्हतं. मी हां. म्हणलं मी काय व्हायला पाहिजे? मला असं वाटलं की आपण बाबा झालो पाहिजे. म्हणजे काहीच ज्याला काहीच येत नाही त्याने बाबा होणं फार गरजेचं आहे. अरे बाप! आणि मी बाबा झालो. आता बरं. हे बाकीचे 4 माझे शिष्य आहेत. 4 तुमचे शिष्य? जो सगळ्यात हुशार होता तो मास्तर हं, हं. आणि जो सगळ्यात ज्याला काहीच येत नव्हतं तो ह्या सगळ्याला कंट्रोल करतो. बापरे! घ्या उष्णजल घेता? नाही नको. ते आता बरं. कंट्रोल झाल्यासारखंच झालं. म्हणजे मला असं उलटी होतीये खरं तर. बरं, पण ठीक आहे. पुढे बोला. आता ते तुमचे काही बरेच आम्ही किस्से पण ऐकले. ते म्हणजे ज्यांना मुलं होत नाहीत, त्यांना देखील म्हणजे मुलं व्हायचं काय, ते काय किस्सा आहे आम्हाला जरा ते सांगा माझ्या ना? प्रसादाने होतात. जे तुमच्या प्रसादाने. हं. म्हणजे म्हणजे कसं होतात? कारण हे शक्य नाहीये मुलं असं तुमच्या दाखवू? नाही दाखवायचं नाही. म्हणजे हे शक्य कसं होतं हे आम्हाला जाणून घ्यायचंय. म्हणजे लोकं तुमच्याकडे येतात, त्यांना प्रचिती येते आणि ते तुमच्याकडे येऊन तुमचा प्रसाद घेऊन जातात हे असला, तर ते कसं काय? बरं. होतं काय? पहिल्या काळामध्ये आम्ही जेव्हा बाबा लोक काही हं. थोडेसे आमचे उपाय करायचो. हं. गावखेड्यांमध्ये उपाय करायचो. मग हे अंधश्रद्धा निर्मूलनवाले हं, हे हं, आमचे हं. वैरी लोक अच्छा, वैरी का? गावागावात घुसून आमच्यावरती अंकुश ठेवायचे. बरं. मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली की हं. गोरगरिबांवरती उपचार केले तर हे अंधश्रद्धावाले आमच्या मागे येतात. बरोबर. मी गोरगरीब धरले नाही. बरं. मी मोठे मोठे राजकारणी पकडले. हं. जे मंत्री असतील, हं. आमदार असतील, खासदार असतील, बरं. अशा लोकांवरतीच मी माझे टोटके आजमावले. अच्छा. मग तिथं आम्हाला कोणी अंधश्रद्धावाले आडवे आले परेशान. नाहीत. जिथं राज्य चालवणारी लोक माझे भक्त, हां ना. तिथं मला कसली अडवणूक आली आहे. हां, आणि तेच. मग मला असं वाटलं की आपण आता हं. लोकांच्या वाट्या भरायला हरकत नाही. मग तुम्ही लोकांच्या वाट्या भरायले. ज्यांना मुलं होत नाहीत त्यांना मुलं करून दिली. मुलं करून दिली? ज्यांची लग्न होत नाहीत त्यांची लग्न लावून दिली. हं, हं, हं. ज्यांचे लागलेले आहेत त्यांचे मोडून दिले. ज्यांना नोकरी लागत नाही त्यांना हं. नोकरी दिली. बरं. असे अनेक काम या माध्यमातून करण्याचा योग आला. हं, ही हं. समाजसेवा करण्याचा योग मला आला. ते तुम्ही मधी एखादा असा कुठला किस्सा आहे का? तुम्ही मध्ये म्हटले होते काहीतरी आमदाराच्या मुलाचं, मुलीचं काहीतरी लग्न जोडलं, त्यातनंही तुम्ही बरेच पैसे कमवले. ते थोडा किस्सा सांगितला तर? बघा काय असतं, हं. पैसा हा बाय प्रोडक्ट आहे. हं. पैसा बाजूने येतो. पैसा काही कमवणं आमचं मेन काम नाही. नाही तुम्ही सगळ्याच बाजूने पैसे कमवताय. ते येतो. बरं असू द्या. उष्णजल घ्या. नाही उष्णजल. ओके. लक्ष्मी आमच्यावर प्रसन्न आहे. हो. आम्ही तेवढी साधना केलेली आहे. तो पैसा येतोच. हं, हं, म्हणजे हं. ती एक बिचारी मुलगी हां. एका मुलासोबत प्रेम करत होती. बरोबर. बरं.
मुलाला तिच्यासोबत लग्न करायचं नव्हतं. हम्म. मग असं झालं, ते दोघेही माझ्याकडे आले. दोघंही आले का? मोठ्या घरचे होते, आमदाराचे होते. हम्म, हम्म, हम्म. त्याला तर लग्न करायचं नाही, हम्म, मुलीला लग्न करायचे. हम्म. मग मी मुलीला सल्ला दिला की तू त्याला सांग की मी प्रेग्नंट आहे. बर. आणि अशा पद्धतीने मग त्याला जेव्हा हे कळलं मी प्रेग्नंट आहे आणि हम्म. तू जर आता माझ्यासोबत लग्न केलं नाहीस हम्म. तर मी पोलिसात जाईन. बर. म्हणजे ब्लॅकमेलच थोडक्यात. मुलगा माझ्याकडे आला, हम्म. बाबा याच्यातून मला वाचवा. मी त्याला सांगितलं खूप काही नाही, परंतु तू मला एक 20 करोड रुपये दे, मी तुला याच्यातून वाचवतो. 20 करोड? अगदी तुरळक अशी मी त्याच्याकडून अमाऊंट घेतली आणि हम्म, हम्म. ते प्रकरण तिथेच दाबलं. ही बर. समाजसेवा आहे. हम्म, हम्म, हम्म. ज्याची जी इच्छा आहे त्याची ती इच्छापूर्ती करणं हे माझं हम्म. काम आहे असं मला वाटतं. बर बर बर. बाबा तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतःला कॅप्टन म्हणवता, हां, पण आम्हाला असं कळतं की तुम्ही तर 10वी नापास आहे. बघा आता काय होतं, हम्म, आमच्यासारखी लोक समाजसेवा करण्यासाठी हम्म, नावाच्या मागं काहीतरी असं जर समजा आम्ही लावलं तर लोक ॲक्सेप्ट करत नाही. आता मी तुम्हाला उष्णजल पाजलंय हम्म, तरी हम्म. सुद्धा तुम्ही माझ्यावरती चांगला रिसर्च करून मी 10वी नापास असल्याचं काढलं. हा म्हणजे ते आहेच आहे. ठीक आहे, हम्म, चला मी आज ॲक्सेप्ट करतो की मी 10वी नापास आहे. हम्म, 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 हम्म. पण जेव्हा माझी 10वी नापास झालो, मला घरातून पळावं लागलं. हम्म. मी माझी साधना सुरू केली. हो. मी एका नेव्हीमधल्या जहाजावर गेलो. बर. त्या जहाजावरती झाडू मारायचं काम माझ्याकडे आलं. म्हणून कॅप्टन त्याच्यामुळं. एकदा असं झालं, पुढून डोंगर आडवा आला. डोंगर. कॅप्टन झोपलेला हम्म. जहाजाचा. कॅप्टन झोपलेला डोंगर पुढं आला आणि मला असं वाटलं हम्म. की आता आपण हे जहाज थांबवलं पाहिजे. मी बर. हातातला झाडू टाकला, हम्म. पळत पळत त्या स्टेअरिंगवर बसलो, बर. रिव्हर्स गिअर मारला, हम्म. 2-3 वेळा गिअर चेंज केले. तो पिऊन पडला होता कॅप्टन. अच्छा, कॅप्टनच पिऊन पडला. मी कचकचा ब्रेक दाबलं, हम्म. गाडीतून धूर निघायला लागला. गाडी जाग्यावर थांबली. बर. गार 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 जहाज तिथंच फिरवलं आणि मग मी वापस आणलं. आणि तेव्हापासून त्या जहाजातल्या लोकांनी मला हम्म. कॅप्टन ही पदवी दिली. बाबा आम्हाला असं वाटलं हे सगळं खोटं आहे. कारण जहाजात काय घेर टाकणे, रिवर्स घेणे आणि धूर कुठून निघतो खालून तेव्हा आणि जागेवर जहाज फिरतोय. नाही का जमलं? नाही ना, तुम्ही जरा जरा वेगळंच हे करून टाकलं. जाऊ द्या, मग मी कॅप्टन नाही. आता काय म्हणून उपयोग आहे? अख्ख्या जगाला कळले तुम्ही कॅप्टन आहे. पण तुम्ही जहाजा पण मात्र. एक विचार करा, हम्म, मी कॅप्टन नाही. हम्म. तुम्ही हे बी शोधून काढलत मी 10वी फेल आहे. बरोबर. पण मी किती मोठा उद्योजक आहे हो. हे कोणाच्या लक्षात आलं नाही. जर आज माझ्यासारख्या उद्योजकाला हम्म. आज मी थोडे 2-4 लीला काय दाखवल्या तुम्हाला, तर तुम्ही बर. मला जेलमध्ये टाकलं. हम्म. 2-4 लिहिला. दोन. आहेत तशा भरपूर. पण हं. मला सांगा, मी जे उद्योजक म्हणून माझं नाव कमावलं, बरोबर. छोट्या इन्व्हेस्टमेंटमधून हम्म. मोठं प्रॉफिट कसं काढायचं? छोट्या इन्व्हेस्टमेंट मधून हां, जसं की काय? घ्या. आता हे काय नवीन आणलं बाबाने? अहो चिंचू काय हो? हे काय? चिंचू का? चिचुका. हां. किती रुपयाला येत असेल? हे फुकट भेटतंय. आमच्या मरणाचे झाड आहेत ते चिंच फुकट. विकत घ्यायला गेलं तर हे 100 रुपये किलो भेटते. बर. एक चिचुका किती ग्रामचा असेल? 1 ग्रॅमचा बी नसला. एक बरं. साधारण 1 ग्रॅमचा जरा पकडा. 100 रुपये किलोचा जर चिचुका तुम्ही हिशोब काढला हां. तर एक चिचुका साधारण 5 पैशाला भेटेल. हं, ठीक आहे 5 पैशाला हां. पकडा. मी ह्याला घासतो. अच्छा, ह्याला बी घासता? घासून घासून असा गुळगुळीत करतो हं. आणि हाच चिचुका जवळपास 50,000 रुपयाला विकतो. 50,000 रुपये? या जगाच्या पाठीवर एवढ्या छोट्या इन्व्हेस्टमेंटमधून इतकी मोठी इन्कम करणारा दुसरा बिझनेसमॅन मला दाखवा. मी जी म्हणेन ते हरतो. मग मला तुम्ही पण उद्योजक म्हणणार नाही का? नाही नाही, तुम्ही उद्योजक आहे नक्कीच आहे.
हे चिचुक्याला तुम्ही 50,000 रुपये किलोने विकता म्हणले. आजपर्यंत मी फक्त 3,000 रुपयाचे चिचुक्या विकत घेतलेत बर. आणि माझी प्रॉपर्टी आहे 2,000 करोड रुपये. बापरे. अंबानीचा टर्नओव्हर सुद्धा आपल्यासोबत मॅच होत नाही. अजिब. एवढा मोठा उद्योजक मी आहे. माझी थोडी रिस्पेक्ट करायला नको? नाही, करायला पाहिजे. हां, नक्कीच करायला पाहिजे. तुमची रिस्पेक्ट आहे म्हणून तर ते ओशनोजेल पिलो ना मी. अजून प्या एकदा. नाही, नको, अजिबात नको. आणि हे 50,000 रुपये किलो आहेत. एक 50,000 रुपयाला एक चिचुका देतो मी. हा म्हणजे खरंच आम्ही मानलं बरं का. हं. म्हणजे तुम्ही खरंच लोकांना फसवता. म्हणजे काय बघा. हा प्रकार आहे. 5 पैशाचा चिचुका 50,000 रुपयात विकणं हे माझं टेक्निक आहे. बरोबर. ते विकत घ्यायचं की नाही हम्म. हे जनतेने ठरवायचं. हम्म. जनता भिकार चोट आहे, त्यात माझी काय चूक आहे? खरंय. त्यांनी समजायला नको? अहो, बरं, हे चिचुके मी काय कोणाला विकलेलेत? अहो, मोठे मोठे नेते, मोठमोठे मोठे मोठे नेते. आमदार, खासदार, मंत्री माझे पाय धुवून पितेत हे. हा, पाहिलं ना मी. मग ह्यात माझी काय चूक आहे? नाही, तुमची काहीच नाही. तुम्हाला मानलंच पाहिजे खरंच. बाबा, तुमचे पाय धुवूनच पिलं पाहिजे. कारण तुमच्याकडे येणारी मंडळी सुशिक्षित असून हे सगळं करते. हा, त्यात माझी काय चूक आहे? तुमची काहीच चूक नाही. मी 10वी नापास असताना सुद्धा हम्म. एवढं डोकं लावू शकतोय. हम्म. आता तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या पदावर बसलेले लोक, तुम्हाला डोकं नाही का? आणि तुम्ही मला जेलमध्ये टाकणार? हा, माझी काय चूक आहे? तुमची काहीच चूक नाही. आणि लग्न होऊ नये, म्हणजे लग्न होत नाही किंवा लग्न मोडायचं, ह्याच्यासाठी बी तुमच्याकडे येतात लोक. हे पाहूनच म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटतंय. हम्म. हे पण खरं आहे का? हो तुम्ही हो, ते- हे सगळं खरंय. कुणाचं लग्न मोडायचंय, कुणाचं लग्न जुळवायचंय, कुणाला पोरं करायचेत, हे सगळं माझ्याकडे येतात. तुमचे आम्ही काही व्हिडिओ पण पाहिले. लीला. हा, तीच तुमची लीला पाहिली. खूपच म्हणजे चमत्कारिक लीला आहे तुमची. टेबल खेळ काय ते तुमचे. हे बघा, काय असतं माहिती का, हम्म. या जगाच्या पाठीवर जी काही लोक मोठी झालेली आहेत बर. ते सगळे लीला करतात. हा. ज्याची लीला उघड पडली हम्म. तो दोषी झाला. अरे, बरोबर. पण मी मागच्या जन्मीचा कृष्ण आहे अरे बापरे. आणि माझं टार्गेट आहे 16,108. 16,000 108. 16,108 टार्गेट. म्हणजे टार्गेट झाले. अजून काही हजार बाकी आहे. तुम्हाला वाटतं आता पुढे होईल? मग आता जेलचा प्रवास, मग पुढं काय म्हणजे? जेलबद्दल मला काही वाईट वाटत नाही. हम्म. हा, भगवान श्रीकृष्णाचा जन्म जेलमध्ये झालेला आहे. हो का? मोठे मोठे नेते जेलमध्ये जाऊन आलेले आहेत. हम्म. त्यात माझ्यासारखा एक कृष्ण अवतारी पुरुष जेलमध्ये जाऊन आला, तर यात नवल काय? तुम्ही तर म्हणत होते की सर्व नेते मंडळी जे काय ते तुमचे गेस्टच आहेत, म्हणजे क्लायंटच आहेत. आणि आता ती सर्व नेते मंडळी तुमच्यावर आरोप करतात आहे की ह्याच्याबद्दल मग आम्हाला काही कळलं नाही. बघा, जवळपास मागच्या कित्येक वर्षापासून मी हे सगळं करतोय. तोपर्यंत सगळ्यांना गोड वाटत होतं. बरोबर. हे पण हे माझं उष्णजेल प्यायला धावून धावून येत होते. हा ना. गाड्या पाठवत होते, हेलिकॉप्टर पाठवत होते. त्याच उष्णजेलनी हे निवडून आले. हा, अरे बाप. हेच उष्णजेल पिऊन हे मंत्री बी झाले. हम्म. अहो, कित्येकाला पोरं झाले. बाप. पण आता माझे दिवस फिरले, मी अडचणीत आलो की सगळे माझ्यावर यायला लागले. ह्या एका एका नेत्याची जर मी फाईल काढायला लागलो हाय का? तर ह्यांना पळता भुई कमी होऊन जाईल. अच्छा, तुम्ही पण ठेवलं? काल एका टोपीवाल्या नेत्याचा टिपऱ्या खेळतानाचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. अच्छा, टिपऱ्या खेळतानाच म्हणजे ते हा पाहिला आम्ही हा. सोशल मीडियावर. माझा टेबल टेनिस तुम्ही सगळ्यांना दाखवला. हम्म. आता ह्याची एक जणाची टिपरी उघडी पडली आहे. आता कुणाचा लुडो गेम बाहेर येईल, कुणाचा लेजिम बाहेर येईल. अरे बापरे. कारण इथं सगळे नागडे आहेत भाऊ. सगळ्याच काही ना काही आहे. पण ज्याचं बाहेर येईल तो गुन्हेगार. ह्यांना पळता भुई कमी होईल. आणि तुमच्या म्हणजे आता हे तर आहेच, नेते मंडळी तुमच्याकडे यायचे आणि तुमच्याकडे कुठल्या प्रकारचं मद पण होता असं आम्ही ऐकलंय. त्या मधाचं काय किस्सा आहे? असतं, माझ्याकडे जे काही उपाय आहेत, निरनिराळ्या प्रकारचे उपाय आहेत. तुम्हाला मध दाखवायला आणले नाही, आणलंय का तुम्ही? हे घ्या. नाही, असं घ्या घ्या. नाही, बघा, अजून हे वेगळं काहीतरी असायचं. बघा.
हे काही वेगळं नाही ना? वाटतंय मध तर आहे. चाटायचा आहे नव्हता. मधच आहे. बाळा, चाटायचा नव्हता? ह्यांच्याकडून 13,500 रुपये घे. 13,500. अहो, तुम्ही आता ते चाटलं ना त्याच्यामुळे. एवढा महाग? 9 लाख रुपयाची तेवढी डब्बी आहे भाऊ. बाबो. त्याचा हिशोब, मला 10वीला गणितात 28 मार्क आहेत, हां. पण या हिशोबात मी फार पक्का आहे. आता तुम्ही जो मध चाटला तो 13,500 रुपयाचा होता. ते अहो बिल मी तुमच्याकडून भाऊ घे परत. अहो पण मी थोडासाच चाटला होता. नाही, ती डब्बी तुम्ही सगळी घ्या. आता या डब्बीनं काय होतं, काय तेच या काय? मधानं काय होतं? तुम्ही म्हणाल 9 लाख रुपये एवढी हा ना. डब्बी, हा मध एवढा महाग कसा? एवढा महाग कसा? तेच कसं काय म्हणजे? आजकालच्या अलीकडच्या काळामध्ये हं. लोकांना एवढं टेन्शन आहे, त्या टेन्शनमध्ये सगळ्या जणांची पॉवर हरवत चालली आहे. हां, पॉवर हरवत चालली. या माझ्या हातासारखी. तुमचा हात तर हलतोय ना? नाही, बोट हलतंय. अच्छा, फक्त ते बोट. सुद्धा त्या मधामुळेच हलतंय. बर. ही पॉवर वापस मिळवण्यासाठी मोठमोठे नेते, हं, 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 हं. मोठमोठे राजकारणी, मातब्बर मंडळी हा माझा मध घेऊन जातात. बर, म्हणजे आम्ही असं ऐकलंय की तुम्ही या मधामध्ये वायग्रा वगैरे मिक्स करता असं, आणि भाऊ, त्याच्या आता माझं वय आहे जवळपास 60. 60? या वयामध्ये वायग्रा सुद्धा काही काम करत नाही. अच्छा, काहीच काम करत फार फार तर आपण बाबा एक नंबर करायला गेलो तर म्हणजे ते आपलं पायावर पडू नये, थोडं पुढं पडावं, एवढंच काम वायग्रा करते. बर. आत्ता जे हे काय तुम्ही बोट हं, हं, चाटलंय हं, हं. याचा तुम्हाला अनुभव दिवसभर येत राहील. बर. लवकर घरी जावा. म्हणजे ह्याच्यासाठी तुमच्याकडे गर्दी करायचे लोक तर? हा, तर बाबाचा बिझनेस तर पाहिलाच मधा बाळा, थ्रू. अच्छा, पाणी उष्णजलच्या निर्मितीसाठी जरा पाणी देतोस का? पाणी दे रे त्यांना. बाबाला सारखं काही ना काही. हा कोण आहे? ऑफिस बॉय. ऑफिस बॉय. तुमचा ऑफिस बॉय? हो. ऑफिस बॉय, बाळा जरा खाली बस बरं. बाबा काय अहो बाबा ऑफिस बॉय, बाप ऑफिस बॉय, बाबा असले ऑफिस बॉय कशाला? अहो आमचा ऑफिस बॉय. मला उठ की. असले ऑफिस बॉय. बाबा डेंजर आहे, त्यांचा हात फक्त रिकामा आहे. बाबा म्हणजे ऑफिस बॉय वर इतकी चीड म्हणजे काय? ह्या ऑफिस बॉयनेच माझं प्रकरण बाहेर काढलं. अच्छा, ऑफिस बॉयने तुमचं प्रकरण हो, माझे पहिले चिंचुके आणायचा 100 रुपये किलोने बाजारातून. बर. ह्या मध तयार करायचा, हम्म. सगळे गिराईक माझ्याकडे ह्योच आणायचा. बर. हा, आणि मला म्हणतो पैसे द्या नाही तर प्रकरण बाहेर काढेल. पैसे द्या नाही तर प्रकरण बाहेर काढेल हाच. एवढे उडीवलेत मी प्रकरण. पण तो आमचा ऑफिस बॉय आहे. तुमचं आहे काय प्रकरण? आमचं काय नाही ना. आमचं जपून राहा. नाही, आमचं काहीच प्रकरण नाही. हा. पण तुमच्या बायकोपेक्षा जास्त प्रेम ह्या ऑफिस बॉयवर करा. हम्म. ते जर खुश राहिलं तर तुमचं निपतंय. नाही, पण आम्ही असं काही करतच नाही ना बाबा. ऑफिस बॉय ना आमच्याकडे टेबल आहे ना काय. ह्यो? तुम्हालाच माहिती असं कसं व्हायचं याच्यात. हा, पण माझ्याकडे जी कला आहे नाही, ती मी या टेबलवर सुद्धा भागवू शकतो. नाही. तुमचा हात हालत नाही, पण बाकी सगळं लय हलते बरं का. नाही, पाहिलं. ते फक्त साधना करून करून आणि त्या हम्म. मधाच्या साह्याने हा बरं, कामातून गेलेलं तेवढं बोट बरं. हलतंय, बाकीचंही हलेल सगळं. जे ऑफिस बॉयला द्यायचे थोडेफार पैसे, नसतं निघलं प्रकरण बाहेर. बघा कसं आहे, जो ऑफिस बॉय पहिले एक 10 रुपयाच्या कॅडबरीमध्ये ऐकत होता, बाळा कॅडबरी घे, ऐकायचा, त्याला कोणीतरी लालूच दिली. याच्यात तो सामील नाही. अच्छा, तो नाही. हा, त्याला कोणीतरी त्याच्यावर दबाव आणला. ह्या बाबाचा भांडाफोड करू असं सांगितलं, पण बाबाचा भांडाफोड काय होत नसतो. बरं. येत्या काळात तुम्हाला दिसेल ते. पण ह्या सगळ्या लीला आहेत माझ्या. हो, पण ते दिसतंच आहे ना, न्यूजवर दिसतंच आहे सर्वत्र. म्हणजे न्यूजमध्ये तर क्लिअरच दाखवतात ते तुमच्या लीला, तुमच्या टेबल लीला ते ट्रेलर आहे. अच्छा, अजून पिक्चर यायचा आहे तर असो, आपण ह्याच्याकडे वळूच. पण आता जेल जोपर्यंत बघा ही जनता मूर्ख आहे तोपर्यंत आमच्यासारख्यांचे हे पिक्चर येत राहणार. बर, म्हणजे जनता मूर्ख आहे, मी याच्यात काही करू शकत नाही. ते तर आहेच. जनता भिकार चोट आहे.
आता म्हणजे पुढचा प्रवास तुमचा काय असणार आहे? म्हणजे आता तुम्ही जेलमध्ये गेलात आता त्याच्या आजपर्यंत जे मी काही केलेलं आहे, हं, ते माझ्यासाठी चांगलं ग्राउंड तयार झालं. हं. आता मी इथून पुढे एखादा मंत्री, नाही तर एखादा खासदार किंवा आमदार तर नक्कीच होईल. बऱ्याच पक्षाकडून मला आता विचारणा विचार होईल येत्या काळामध्ये. म्हणजे एवढं प्रकरण झाल्यानंतर पण तुम्हाला खासदार, आमदार? राजकारणात येण्यासाठी जो बायोडाटा लागतो, हं. तो आता माझा पक्का झालेला आहे. बापरे! आता मी लवकरच मंत्री वगैरे होऊ शकेन. हं. एवढा कॉन्फिडन्स आहे तुमच्याकडं? म्हणजे तुम्ही माझा कॉन्फिडन्स माझ्यावर नाही, माझा हं. कॉन्फिडन्स जनतेवर आहे. अरे बाप! आपल्या देशात, खास करून महाराष्ट्रात अशी प्रकरणं घडल्याच्या नंतर हं. राजकारणाचे दरवाजे उघडे होतात आणि मी त्याच रस्त्यावरती चाललेलो आहे, असं मला वाटतं. हं. खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे ही. पण आता तुम्ही दुर्दैव म्हणताय नाही, आमच्यासाठी ती सुदैवाची आहे आणि आम्ही ते हं. जाणून बुजून करतो. नाही जनतेसाठी. जनता भिकार चोट आहे. हं. असो. म्हणजे तुमचं आता पुढची वाटचाल नेता बनण्यासाठी आहे तर. नक्कीच. बरं. मग कोणत्या पक्षातनं काय असं काय का तुम्हाला ज्या पक्षामध्ये हं. महिला सबलीकरणावरती लक्ष दिलं बरं. जातं, त्या हं, हं. पक्षात जाण्यास मी इच्छुक आहे. बरं. म्हणजे ज्या कारण महिलांप्रती माझं प्रेम, हं. त्यांचं दुःख जाणून घेणं, त्यांना सुख देणं, बरं. हे माझ्या जीवनाचं आद्य कर्तव्य आहे. म्हणजे महिलांप्रती तुमचं खूपच प्रेम आहे. हां, ते पाहिलंही असेल तुम्ही. पाहिलं, पाहिलं. पाहिलं आम्ही. एक पर्सनल क्वेश्चन विचारतो. विचारा. महिलांप्रती इतकं प्रेम आहे, इतके तुमच्या लीला बाहेर आल्या. म्हणजे तुमच्या बायकोने कधी याच्याबद्दल अशी तक्रार केली नाही? टचवूड सांगतो, होतंय का? हां, टचवूड सांगतो, हं. मी आज जे काही आहे, ते फक्त आणि फक्त माझ्या बायकोमुळेच आहे. बायकोमुळेच आहे. देअर इज ए वुमेन, हं. इंग्लिश मला तेवढी येणार नाही, नाही. पण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एक बाई असते. बरोबर. तुमच्या माझ्या कुटुंब पुढे हजारो बायका होत्या आणि मागे हं. एक बाई होती, ती म्हणजे माझी बायको. बरं. तिने मला आजपर्यंत एवढा फ्रीडम दिला, म्हणूनच आजपर्यंत हे जे मी काही अचीव करू शकलो, ते करू शकलो. तुम्ही मला सांगा, तुमची बायको तुम्हाला एवढा फ्रीडम देते का? नाही, नाही. अजिबात नाही. नाही. आता तुम्हाला पॉडकास्ट संपायच्या आधी दुसरा फोन येणार आहे, ही भविष्यवाणी आहे. 100% कुठे आहेत? पण माझ्या बायकोने आजपर्यंत तसं केलं नाही. मला पूर्ण साथ दिली. हं, आता हा माझा हात अधोय. बरं. एका हाताने बऱ्याचदा मला हे जे मी काही सत्कर्म करतो, ते करायला भारी जमत पडतं. नाही. हां, एका हाताने जरा भारीच माझी पडतं. बायको माझा दुसरा हात बनते. हं. माझ्या जेवढ्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्या माझ्या बायकोच्याच नावावरती आहेत. अच्छा. त्यामुळे ती मला संपूर्ण फ्रीडम देते आणि हे जे काही चाललंय, ते तिचीच कृपा तिच्याच आहे. कृपेने सगळं चालू आहे. तिला धरून हाणलं म्हणजे तिला म्हणजे मॅडमला मानलंच पाहिजे, है ना? जेलमधून बाहेर आल्यावर तुम्हाला सांगतो. नाही म्हणजे आम्ही एवढं पण ऐकलं की ते म्हणतात की हे सगळं खोटं आहे. काय? जे व्हिडिओ आहेत ते सगळे खोटे आहेत. इथपर्यंत ऐकलंय आम्ही. आता म्हणजे मॅटर कोर्टात आहे. हं. बाकीचं पुढं बघू. बाबा म्हणजे आम्ही हे पण ऐकलंय की तुम्ही जेवढे मोठमोठे राजकारणी असो, सेलिब्रिटी असो, हे ज्यांना वशमध्ये तुम्ही केलेलं आहे, हे शिकलेली मंडळी, हे एका 20 फुटी सापाद्वारे केलंय, जो तुम्ही स्वतः वशमध्ये केलेला आहे. बघा काय आहे, तो जो साप आहे, हं. मी ध्यानाला बसायचो. बरं. सर्पदेवतेची आमचं ठिकाण नाशिक, त्या ठिकाणी नागबळीचा फार मोठा क्रिया केली जाते. मी अच्छा. सर्पदेवतेच्या ध्यानाला जेव्हा बसायचो, तेव्हा हं. हा 20 फुटी साप हं. आकाशातून यायचा. अच्छा, आकाशातून यायचं. ते चित्र एवढं भयावह होतं, हं. की काही लोक त्यांच्या पॅन्टीत त्यांच्या पॅन्टीत सू करायचे. हां, पण ते सगळं खरं, पण ते आम्ही असं ऐकलंय की तो स्वाप बनावट होता, खोटा होता आणि तो तुम्हीच क्रिएट केला होता. साप बनावट होता, तर मग हे सगळे का फसले? जेवढी अक्कल आता तुम्हाला येते, तर हं. त्यावेळेस त्या लोकांना नव्हती का? हं, हं, हं. ते लोक एवढे घाबरत का होते? हां, तेच.
ते लोक एवढे माझ्या पायावर का पडत होते? माझे पाय का धुत होते? ते पाणी का पित होते? सांगा बघू. मूर्खपणा होता सगळा. आता तुम्ही असं म्हणाल, तो मूर्खपणाच आहे. पण आता तुम्ही जेलमध्ये गेले, मग तो साप कुठे आहे? साप माझ्यासोबतच आहे. कुठे आहे? आहे कुठं? आहे, झोपलेला आहे. झोपलाय. जेव्हा मी ती साधना करेल, तो हम्म. साप उठेल हम्म. आणि तुम्हाला सुद्धा दर्शन देईल. अरे बापरे, आम्हाला खरंच आवडला असता बघायला, हम्म. पण आम्हाला नाही वाटत तो साप येईल आता. तुम्ही उष्णजल घ्या. नाही, नको. एकदा घेतलं आता परत नाही येणार. असो, तुमचा साप तुमच्याकडंच असू द्या. एवढा मौल्यवान वेळ काढून जेलमधनं अक्षरशः आमच्या मंचासाठी तुम्ही सुट्टी काढून इथे आलात, त्यासाठी आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. परत तुम्ही बाहेर याल नाही याल आम्हाला माहिती नाही, पण आले तर नक्कीच पुन्हा एकदा भेटू आपण. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. घ्या, उष्णजल घ्या. नाही बाबा, नको आता, नको? नको. ठीक आहे, मी दुसऱ्याला पाजतो. चला. काय बाबा, मायला बाटल्यातच मग ते बाटल्या. तर मंडळी, हा होता कॅप्टन जोरात. ही आपल्या समाजाला लागलेली कीड आहे. आपण फसतो आणि हे आपल्याला फसवतात. जोपर्यंत आपण फसत राहू, हे आपल्याला फसवत राहणार. आता फसायचं की ही कीड काढून टाकायची, हे तुमच्या हातात आहे. बाकी घ्या समजून.